ओके, तर आपण आता शिकणार आहोत 7वा धडा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह किंवा एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. येस मॅम. येस. तर मला सांगा, इकोसिस्टीम म्हणजे काय किंवा परिसंस्था म्हणजे काय? आपण गेल्या वर्षापासून हे शब्द इतक्या वेळा ऐकलेत की आतापर्यंत आपल्याला ते म्हणजे असं एकदम फिट्टच बसले डोक्यात. बरं सांगा, कोण सांगेल? आज जी मुलं बोलत नाहीत त्या मुलांना चान्स. जी रोज रोज बोलतात आज त्यांनी कोणीच बोलायचं नाही. कार्तिक सांग. अबायोटिक आणि बायोटिक सबस्टन्स मध्ये म्यूट झालेस तू. अबायोटिक अँड बायोटिक सबस्टन्स मधले पुढे बायोटिक आणि अबायोटिक सबस्टन्सेसचं काय होतं? टीचर तुमचा आवाज नाही येते. माझा आवाज येतोय सगळ्यांना? यस मॅम येतोय. येस मॅम. अक्षता, टीचर मी सांगू का? ऐश्वर्या, मी आत्ताच काय सांगितलं, जी मुलं रोज बोलत नाहीत त्यांना चान्स आहे. आज रोज बोलणाऱ्यांना अजिबात चान्स नाहीये. ओके टीचर. अक्षता, मॅम काय सांगणार? ओके. हा, हरिओम बोल. मॅम काय सांगणार? इकोसिस्टीम किंवा परिसंस्था म्हणजे काय? तर तुम्ही 8वी पासून याच्यावरती एवढं आपण विचार विनिमय केला, एवढा अभ्यास केलाय त्याचं, तर ते आपल्याला तर माहिती झालेलं असलं पाहिजे. इकोसिस्टीम म्हणजे काय? वेदिका, टीचर कोण नाही सांगितलं तर मी सांगते. अरे वरीस भरपूर टीचर मुलं जय सांगायला. मॅडम मी सांगू? टीचर. हा बोल वेदिका. टीचर मी सांगू का प्लीज? मॅडम मी सांगू? मॅम मी सांगू का? मी कुणाचं नाव घेतलं? वेदिका. वेदिका टीचर सांगणार नसेल? वेदिका टीचर सांग. हा बोल. टीचर जैविक घटक जे असतात ना त्यांच्यामध्ये ज्या आंतरक्रिया होतात ना त्याला परिसंस्था म्हणतात. व्हेरी गुड. आता इंग्लिश मधून कोण सांगेल? त्यांनीच हँड्स अप करा, बाकीच्यांनी हँड्स डाऊन करा. ज्ञानेश्वरी येस मॅम. सांगशील इकोसिस्टीम किंवा परिसंस्था म्हणजे काय? येस मॅम. मी सांगू, इकोसिस्टम म्हणजे हरिओम एक मिनिट. The interaction between biotic and abiotic factors is called ecosystem. व्हेरी गुड. हरिओम. मॅम मी व्याख्याने सांगत आहे, मी इकडे सांगते इकोसिस्टमचं. हा 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 सांग. मॅडम, जे इकोसिस्टम म्हणजे जे आपल्याला अवलंबून असतात ना ते आपल्याला अवलंबून असतात तसे. ओके, ठीक आहे. एक एक्झाम्पल देऊ दे. मॅडम, जसं जे सूर्याचे किरण ते गवतावर पडतात ते बेंडूक खात आणि त्याला साप खातात, तसं इकोसिस्टम रिसायकलिंग. ओके, म्हणजे तुम्हाला बेसिक कळालेलं आहे. इकोसिस्टीम काय आहे? बायोटिक अँड अबायोटिक, जैविक आणि अजैविक घटकांमध्ये होणाऱ्या क्रिया, त्यांच्यामध्ये होणारी जी काय म्हणूया आपण की प्रत्येक एक गोष्ट आहे किंवा प्रत्येक इकोसिस्टीम मधला आपला जो सबस्टन्स आहे, मग तो बायोटिक असू दे किंवा अबायोटिक असू दे, ते एकमेकांवरती ज्या प्रकारे डिपेंडेंट आहेत, अवलंबून आहेत, ती आपली इकोसिस्टीम आहे. आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या जगण्यासाठी आपण काही जैविक आणि काही अजैविक, बायोटिक अँड अबायोटिक दोन्ही घटकांवरती आपण डिपेंडंट आहोत आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, सजीवांमध्ये आणि निर्जीवांमध्ये
ज्या काही प्रोसेसेस घडत असतात, लाईफ प्रोसेसेस चालू असतात, त्यांना म्हणायचं इकोसिस्टीम. परिसंस्था. येस. आता आपला मेन टॉपिक आहे एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. आपण आता इकोसिस्टीमचे गेल्या वर्षी आपण खूप सारे वेगवेगळे टाइप्स बघितले होते, बरोबर. अक्वॅटिक इकोसिस्टीम, जलीय संस्था, भूपरिसंस्था, म्हणजे लँड इकोसिस्टीम, असे आपण अनेक बघितले होते. रिमेंबर? येस मॅम. टीचर मी येस. सांगू मग ज्याप्रमाणे इकोसिस्टीमचे टाइप्स बदलत जातात, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बदलत जातं, त्यानुसार तिथे त्याच्यामधले चेंजेस सुद्धा असतात. म्हणजे आता समजा जी इकोसिस्टीम आपल्याला डेझर्ट मध्ये बघायला मिळेल, तर अक्वॅटिक मध्ये बघितले तर ती इकोसिस्टीम नसणार आहे, त्याच्या जागी दुसरी इकोसिस्टीम असणार आहे. आणि प्रत्येक इकोसिस्टीम एका ठराविक ठिकाणीच ती सस्टेन करू शकते. आपण डिझर्ट मधली इकोसिस्टीम जर उचलून आपल्या इकडे किंवा जिथे खूप पाऊस पडतो अशा ठिकाणी आणली तर तिथे ती सर्व्हाइव्ह करणार नाही, किंवा आपल्या इथे असणारी इकोसिस्टीम डेझर्ट मध्ये सर्व्हाइव्ह करणार नाही. सो जे त्यांच्या आजूबाजूला फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये, आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे काही चेंजेस होतात, जे काही बदल होतात, ते डिरेक्टली इकोसिस्टीम वरती इफेक्ट करतात. त्याच्यामुळे इकोसिस्टीम मध्ये, परिसंस्थेमध्ये काही बदल होत असतात. स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम हे आपण आत्ताच बोललो की बायोटिक कंपोनंट्स आहेत, अबायोटिक कंपोनंट्स आहेत, आणि त्यांच्यामध्ये होणारे रिॲक्शन्स किंवा इंटरॅक्शन्स आहेत. रिलेशनशिप बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक, जैविक आणि अजैविक घटकांमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया ही आपल्या इकोसिस्टीमचा मेन बेसिक आहे. ठीक आहे. टीचर ओके मॅम. येस. आता एनर्जी फ्लो. एनर्जी म्हणजे काय किंवा ऊर्जा म्हणजे काय? मला काय वाटतं, एनर्जी काय असते, ऊर्जा काय असते, कुठून मिळते ती आपल्याला, आणि कशासाठी लागते? मला असं वाटतं तुम्ही फिजिक्स मध्ये हे सध्या शिकताय. हो टीचर. मग सांगा, ऊर्जा म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय? मी सांगू हा, सांगू हँड्स अप करा, मी त्याच्यामधून सांगेल. हँड रेज करा, मग त्यातून मॅम विचारू. मॅम मी सांगू हरिओ. निशांत सांगू पूजा. कोण जॉईन झाले? मला जे आता नवीन नवीन नावं दिसणार आहेत ना हँड रेस मध्ये, मी त्यांना सांगणार आहे. निशांत फेगडे, मॅम. सांग निशांत. मॅम तुम्ही प्रश्न काय विचारला? अरे प्रश्न माहित नाही आणि तुम्ही सगळ्यांनी हँड रेस करून ठेवलेत. बरं, माझा प्रश्न असा होता की ऊर्जा म्हणजे काय किंवा एनर्जी म्हणजे काय? मी सगळ्यांचे हँड्स डाऊन केलेत. प्रश्न पुन्हा ऐका. ऊर्जा म्हणजे काय किंवा एनर्जी म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? ज्यांना आन्सर माहितीये त्यांनी हँड रेस करा. तरी वार म्हणे बाप चांगला ना म्हणे रितिका, माहित नाही. म्हणे, पण असं कधीच करा म्हणे, घर काढली म्हणून डेअरीवर जाईन वा असं करत. ओके. रागिनी अहिरे, रागिणी, मुलांना आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. बरं, मॅम मी सांगू का कार्तिक? कार्तिक पूर्ण वाक्यात सांगा. The capacity of a body to perform work is called its energy. ओके. हे झालं बॉडीच्या रिलेटेड. अजून दुसरं कोण सांगेल? हा, पूजा विजय काशिक सांग. मॅम कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. ओके. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. लावण्य,
मॅम माझं हे तसंच आहे की एनर्जी म्हणजे सोप्या भाषेत द कॅपॅसिटी टू डू वर्क. जर सोप्या भाषेत एकदम सांगायचं झालं तर ऊर्जा लावण्य. असल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट घडत नाही किंवा हम्म. काही होत नाही. आता आता ही गरज एनर्जी, येस लावण्य, आता ही एनर्जी जी आहे ती आपल्याला कुठून मिळणार आहे? जी आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये एनर्जी येते ती एनर्जी येते सनलाइट कडून, सूर्याकडून येणारी ऊर्जा किंवा सनलाइट, त्याच्यामध्ये ही प्रायमरी एनर्जी सोर्स आहे. सनलाइट इज प्रायमरी एनर्जी सोर्स. सूर्याचा प्रकाश, सूर्यप्रकाश हा आपला प्राथमिक ऊर्जा स्त्रोत आहे. ओके, ते कोण कन्झ्युम करतं? सूर्यप्रकाश कोण घेतो? प्लांट्स. प्लांट्स. Plants. मग ते प्लांट्सला ज्या वेळेला मिळतं, प्लांट्स एनर्जी सनलाइट घेतं, पाणी घेतं, कार्बन डायऑक्साईड घेतं, त्याचा वापर करून स्वतःसाठी अन्न निर्माण करतं. फोटोसिंथेसिसने, प्रकाश संश्लेषणाने ते काय करतं? स्वतःसाठी ऊर्जा निर्माण करते. बरोबर? त्यांच्या बॉडीला चालण्यासाठी किंवा त्यांच्या पूर्ण सिस्टीमला चालण्यासाठी जी ऊर्जा लागणार आहे, जी एनर्जी लागणार आहे, ती कुठून क्रिएट करतात? ते त्यांच्या सूर्यापासून घेतलेल्या ऊर्जेमधून. बरोबर? मग त्यांनी कन्वर्ट केली त्यांची एक मिनिट मुलांना. ओके, कुठे होतो आपण? ऊर्जा. तर मग ती ऊर्जा कोणी बनवली? सगळ्यात पहिले उत्पादक गटाने बनवली. मग उत्पादक गटाकडून ती ऊर्जा कोणाला मिळणार आहे? जे शाकाहारी प्राणी आहेत, हर्बीवोर्स. बरोबर? जे व्हेजिटेरियन प्राणी आहेत, शाकाहारी प्राणी आहेत, त्यांना इंग्लिश मध्ये जो वर्ड आहे त्याला म्हणायचं हर्बीवोर्स. हर्बीवोर्स इज शाकाहारी. तर हा त्यांचा प्रायमरी सोर्स झाला. मग त्या तयार झालेल्या सनलाइट मधून, म्हणजे त्यांनी ते सनलाइटला कशात कन्वर्ट केलं? केमिकल एनर्जी मध्ये. सनलाइट इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. प्रकाशाचं रूपांतर त्यांनी रासायनिक ऊर्जेत केलं. त्यानंतर या हर्बीवोर्सला कोण खाणार? मांसाहारी प्राणी. कार्निवोर्स म्हणजेच मांसाहारी प्राणी, आणि त्याच्यामधून त्यांना एनर्जी मिळणार. त्यानंतर जे सर्वोच्च भक्षक आहेत किंवा अपेक्स कन्झ्युमर्स, ते सुद्धा कार्निवोर्स आहेत. पण अपेक्स कन्झ्युमर किंवा काय म्हणूया, मिश्राहारी किंवा उभयआहारी. एक मिनिट, जे सर्वोच्च भक्षक आहेत, टॉप कन्झ्युमर्स किंवा अपेक्स कन्झ्युमर आहेत, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा कन्झ्युमर नाहीये, त्यांना कोणीही खात नाही. ओके, सो लायनला म्हणजे सिंहाला कोण खात नाही, गरुड त्यांना कोण खात नाही. सो असे जे मोठे प्राणी आहेत ज्यांचं शिकार कोणीच करत नाही, दे आर अपेक्स कन्झ्युमर्स और सर्वोच्च भक्षक. मग ते काय खातात? ओके, जे अपेक्स कन्झ्युमर्स आहेत त्यांच्यापैकी काही हे हर्बीवोर्स सुद्धा, म्हणजे ते शाकाहारी सुद्धा असतात आणि काही मांसाहारी सुद्धा असतात. ओमनिवोर्स ही टर्म यूज केली जाते मिक्स कन्झ्युमर साठी, जे हर्बीवोर्स आणि कार्निवोर्स दोघांना पण खाऊ शकतात आणि प्रोड्युसर्सला पण खाऊ शकतात. हर्बीवोर्स, कार्निवोर्स आणि प्रोड्युसर सगळ्यांना खाऊ शकणारे ते ओमनिवर्स. मिश्र आहारी किंवा उभय आहारी म्हणतात त्यांना. आणि सगळ्यात शेवटी येतात डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्सचं काय काम असतं? ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थांचं विघटन करणे काम असतं. खत बनवणे. आणि ते जे काही न्यूट्रिएंट्स मॅडम, आता समजा त्यांना एखादी मिळतात. प्राणी मेला त्याची माती बनणे, एखादी प्राणी मेल्याची माती बनणे, तेच माती झाडाला लागते, त्याच्यापासून झाड उगतं आणि आपल्याला फळ भेटतं आणि ते फळ आपण खाता.
मॅडम एखादी प्राणी वारल्यावर ते डिकम्पोस्ट होऊन ते तिथे झाड उगतं ना त्याला पोषक मिळतं. बरोबर. ते झाले डिकम्पोजर्स, जे बुरशी किंवा कवके यांच्याबद्दल आपण शिकलो. फंगाय ग्रुप हा झाला डिकम्पोजर्स ग्रुप. ओके. येस. तर आता ही जी एनर्जी आपण फ्लो बघतोय, हा एनर्जी ऊर्जेचा प्रवाह एनर्जी फ्लो हा कसा असतो? एकतर्फी असतो. एकतर्फी म्हणजे तो एकदा का सूर्याकडून आपल्या आला की तो पुन्हा सूर्याकडे जाते का ती एनर्जी? नाही. नाही जात. बरोबर. ती काय होते? प्रायमरी सोर्स पासून सुरू झालेली त्याची जो फ्लो आहे तो एंडला डिकम्पोजर्स पर्यंत जातो. त्यांची एनर्जी तिथेच एंड होते किंवा आपण म्हणूया डिस्ट्रीब्यूट होते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. आता ती पहिल्यांदा आली सनलाईट प्रोड्युसर्स कडे, उत्पादकांकडे, प्लांट्स वरती. त्याच्यानंतर ती गेली हर्बीवोर्स वरती, शाकाहारी प्राण्यांकडे. त्याच्यानंतर ती गेली कार्निवोर्स कडे. कार्निवोर्स कडून ती गेली अपेक्स कंझ्युमर्स किंवा टॉप कंझ्युमर्स कडे. तिथून ती गेली ओमनिवर्स कडे, तिथून डिकम्पोजर्स कडे. मग अशी जेव्हा ती जात जाते पुढे पुढे, तर मग ती एनर्जी जेवढी सुरुवातीला आली आहे तेवढीच ती एंडिंग पर्यंत राहणार आहे का? नो मॅम. मग काय होईल? कमी होईल की वाढेल? कमी होईल. कमी होईल. मॅडम एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. पण ज्या वेळेला ते कन्वर्ट होते, पण ती सगळ्यात जास्त मिळते प्रोड्युसर्सला. आणि प्रोड्युसर्स कडून ज्या वेळेला ती हर्बीवोर्स कडे जाते ती सेम नसणार आहे, ती कमी कमी होत जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल देते. एकातली ऊर्जा दुसऱ्या ह्याच्यात जाणे म्हणजे सांगू का? ऐका. आता समजा एक माणूस होता, त्याला श्रीखंड खायचं होतं, पण त्याला नेमकं त्यावेळेला महत्वाचं काम आलं. मग त्याने काय केलं? त्याने जे श्रीखंड बनवायचं सामान आणलं होतं ते त्याने त्याच्या मित्राकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही मला हे श्रीखंड बनवून द्याल का? मला सध्या खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय, असं सांगून तो गेला. मग दुसऱ्या माणसाने काय केलं? त्याला त्याच्या बायकोसोबत फिरायला जायचं होतं, त्यांचा प्लॅन ठरलेला होता. मग त्याने सांगितलं तिसऱ्या माणसाला, त्याच्या बायकोने ते तिसऱ्या त्याच्या शेजारणीकडे नेऊन दिलं की आम्हाला बाहेर जायचंय, हे श्रीखंड तुम्ही बनवून द्याल का प्लीज? आणि असं करताना जे पहिल्या माणसांकडे त्याने दिलं होतं त्याने बघितलं, अरे वा, त्याच्यामध्ये छान बदाम काजू आहेत, मग त्याने ते स्वतःसाठी काढून घेतले. दुसऱ्या माणसाकडे गेलं, त्याने बघितलं एवढं जास्त दही आहे, तर ते त्याने स्वतःसाठी काढून घेतलं. मग पुन्हा त्याने तिसऱ्या माणसाला दिलं की ह्याचा प्लीज तुम्ही दही श्रीखंड बनवून घ्याल का? त्याने बनवलं, पण मग त्याने त्यातलं स्वतःसाठी भाग काढून घेतला आणि मग उरलेलं परत दिलं. मग अशा तऱ्हेने जो 1 किलो श्रीखंड बनणार होतं त्याच्या ऐवजी फक्त त्याला पाव किलोच मिळालं. म्हणजे आता जेव्हा सनलाईट प्लांट्स वापरतायत ते आधी स्वतःसाठी वापरणार, स्वतःसाठी वापरून झाल्यानंतर जी उरलेली सनलाईट किंवा उरलेली एनर्जी आहे ती पुढे ते पास करणार. मग हर्बीवोर्स ती स्वतःसाठी वापरणार, त्यानंतर त्यांची कंझ्युम झाल्यानंतर ती पुढे पास होणार कार्निवोर्स कडे. कार्निवोर्स त्यातली स्वतःसाठी वापरणार, ती पुढे जाणार अपेक्स कंझ्युमर कडे. अपेक्स कंझ्युमर ती अजून स्वतःसाठी वापरून घेणार आणि ज्या वेळेला ते डेड होणार, ते मरणार, त्यावेळेला उरलेली जी काही एनर्जी आहे ती डिकम्पोजर्स ब्रेकडाऊन करून टाकणार. समजलं आता? हॅलो टीचर. मॅम मी सांगू का? एनर्जी एकात दुसऱ्यात जाणे म्हणजे कशी? त्याचं एक एक्झाम्पल देऊ का? हरिओम. हा बोल हरिओम. मॅडम आता समजा एक कॅरम बोर्ड आहे, आपल्याजवळ आहे स्ट्रायगर आणि ते समोरची एक कॉइन आहे, त्याला आपण मारतो तर ते स्ट्रायगरची जे ऊर्जा आहे ते गोटीत जाते. हे सुद्धा बरोबर एक्झाम्पल आहे. व्हेरी गुड. हॅलो टीचर. कोण? वेदिका. हा बोल वेदिका.
मॅडम मी एक्झाम्पल देऊ? प्रभाकर पाटील नावाने कोण जॉईन झाले? मॅडम मी प्रणव पाटील. अच्छा, प्रणव. हा, बोल प्रणव. मॅडम आपण जेव्हा फुटबॉलला मारतो तेव्हा आपली एनर्जी फुटबॉल मध्ये येते आणि फुटबॉल एक प्लेस टू अनदर प्लेस मध्ये मूव्ह होतो. येस, राईट. पण आता आपण सध्या एनर्जी फ्लो कसं बघतोय? इकोसिस्टीम मधलं. एक्झाम्पल्स तुम्ही करेक्ट दिलेत. आणि आता हे तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात? हा जो क्रम आहे, सनलाईट, हर्बिवोर्स, कार्निवोर्स, सूर्यप्रकाश, उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक, हा नेहमी लक्षात ठेवायचा आहे. मी तुम्हाला हे गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं. हा क्रम कधीच बदलत नाही आणि हा कधीच आयुष्यात विसरायचाही नाही. हॅलो टीचर. हॅलो टीचर. मॅम तुमचा माईक म्यूट आहे. अरे सॉरी, मी म्यूट होते. तर मी असं म्हणत होते की आता आपण जे बघितलं तेच आपण आता फूड चेन मध्ये बघणार आहोत. अन्न जाळे म्हणजे काय? This term also you have learnt in last year. मॅम मी सांगू? येस मॅम. रुद्र नंतर बोलला का? भावेश मोरे. मला ना तुम्ही नुसतेच हँड रेस करून ठेवताय की काय, मला आता कळत नाहीये. मॅडम मी सांगू? हा, बोल प्रणव. मॅडम फूड चेन म्हणजे आपल्या निसर्गाची चेन. जेव्हा झाडाला प्राणी खाते, प्राणीला दुसरा व्यक्ती खाते, त्यालाच फूड चेन असे म्हणतात. करेक्ट. मॅम आपण आता तसं की तेच तुम्ही बघितलं. सांगाल आपण आता तेच बघितलं. मॅम मी सांगू का? इंग्लिश मधून सांगू का मी? देन प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर म्हणजे अँड अपेक्स कंझ्युमर आणि त्यानंतर डिकम्पोजर्स. ही जी अन्न साखळी आहे किंवा फूड चेन आहे, एक प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून आहे. ही जी पूर्ण चेन आहे, साखळी आहे, तिला म्हणायचं फूड चेन ऑर अन्न साखळी. इंटरॅक्शन बिटवीन प्रोड्युसर्स, कंझ्युमर अँड डिकम्पोजर्स. मॅडम मॅम मॅम हे तुम्ही सांगाल तर हर्बिवोरस, कार्निवोरस आणि ओमनिवोरस. हा मॅडम हा प्रणव बोल. मॅडम त्याला इकोसिस्टम चेन असे म्हणू शकतो आपण. हा, म्हणू शकतो. नस म्हणजे त्याला नर्व्ज म्हणायचं आहे. आपल्या शरीरामध्ये कशा काय म्हणतात नलिका असतात, रक्तनलिका, तशा ही पूर्ण चेन असते. तर याच्यामधूनच बनते फूड वेब. आता मला सांगा, हे जे गवत आहे हे फक्त हे ग्रास हॉपर किंवा नाकतोडच खाणार आहे का? नाही, त्याला बैल, म्हैस, गाय, अरे बपेलो, बापरे, खूपच प्राण्यांची नाव काऊ. तुम्ही. मॅम तर हे खूप प्राणी सगळे आहेत त्यांना म्हणजे खाऊ मॅम. शकतात. त्यालाच आपण शाकाहारी प्राणी. म्हणतो मॅम शाकाहारी प्राणी. अन्नजाळे. काय म्हणतो? फूड वेब. आता फूड वेब म्हणजे इंटरकनेक्शन बिटवीन फूड चेन्स. अन्न साखळ्यांमध्ये असणारे जे कनेक्शन्स आहेत, अन्न साखळ्या ज्या एकमेकांशी अनेकरित्या कनेक्टेड असतात, तर त्याला म्हणायचं अन्नजाळे. अन्न साखळ्यांचे गुंतागुंतीचे जाळे म्हणजेच अन्नजाळे. एका सजीवाला एकच दुसरा सजीव खात नाही, तर त्याच्याऐवजी त्याचे अनेक भक्षक असतात. आणि मग त्या अनेक भक्षकांचं जे काही नेटवर्क तयार होतं, जे कनेक्शन तयार होतं अनेक अन्न साखळ्यांचं, दॅट इज नोन ॲज फूड वेब किंवा अन्नजाळे. ओके, ह्याच्यामध्ये
वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्स वरती, वेगवेगळ्या लेवल वरती हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. ट्रॉपिक लेवल्स कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ट्रॉपिक लेवल ची जी बेस आहे तो कोणता आहे? प्रोड्युसर्सचा. प्रोड्युसर म्हणजे उत्पादके, प्लांट्स. फक्त गवत नाही तुझ्या, बाकी सगळे जेवढी झाडं आहेत, वनस्पती आहेत, ते सर्व प्रोड्युसर्स मध्ये येतात. देन हर्बिवोरस, शाकाहारी प्राणी, गवत खाणारे प्राणी फर्स्ट ट्रॉपिक लेवलला येतात. सेकंड ट्रॉपिक लेवलला कोण येतात? कार्निवोरस म्हणजेच मांसाहारी प्राणी. थर्ड ट्रॉपिक लेवलला कोण येतात? ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे ओमनिवोरस. उभयहारी प्राणी. शाकाहारी किंवा मिश्र आहारी, जे शाकाहारी प्राण्यांना सुद्धा खाऊ शकतात, मांसाहारी प्राण्यांना सुद्धा खाऊ शकतात आणि प्लांट्सला म्हणजे प्रोड्युसर्सला सुद्धा खाऊ शकतात, असे ओमनिवोरस. ठीक आहे. मॅम मी प्रोड्युसर म्हणजे सांगू का? कोण बोलतोय बाळा? तेजस? मॅम ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात त्याला प्रोड्युसर असे म्हणतात. बरोबर, लक्षात ठेवले तुम्ही ते वाक्य. बरं, आता Yes, जी अन्न साखळीतली प्रत्येक पातळी असते, ट्रॉपिक लेवल म्हणजे काय? पोषण पातळी. प्रत्येक जण आपलं पोषण कसं करतं त्याच्यावरती त्यांची ही ट्रॉपिक लेवल किंवा पोषण पातळी ठरते. आणि ही कशी असते? खाली निम्न स्तर म्हणजे खालचा, एकदम बेस लेवलचा तो असतो उत्पादकांचा आणि प्रोड्युसर्स. जसं जसं ती वर वर जात जाते तसं तसं ती घटत जाते. म्हणजे काय? सगळ्यात जास्त ह्या जगामध्ये उत्पादक आहेत, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी शाकाहारी प्राणी, त्यांच्यापेक्षा कमी मांसाहारी प्राणी, त्यांच्यापेक्षा कमी उभयआहारी प्राणी, असे त्यांचं कमी 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 प्रमाण होत जाते. म्हणून ती टप्प्याटप्प्याने कमी होत आहे, म्हणून तो ट्रायंगल तयार होतोय. ओके, समजतंय? येस मॅम. आता ही जी ऊर्जा आपण बघतोय, ऊर्जेचा प्रवाह बघतोय, पोषण पातळी बघतोय, तर ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास कोणी केला होता? तर 1942 मध्ये, 1942 मध्ये लिनमन नावाचा एक सायंटिस्ट होता, शास्त्रज्ञ होता. त्याने सगळ्यात पहिल्यांदा अन्न साखळीचा, फूड चेनचा आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या एनर्जी ट्रान्सफरचा, एनर्जी फ्लोचा अभ्यास केला, ऊर्जा वहनाचा अभ्यास केला. आणि हे जे इकोलॉजिकल पिरामिड्स आहेत, परिस्थितिकीय मॅम मी सांगू ती कोणी केले? हा सांग. मॅम ही संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 मध्ये चार्ल्स इंग्लंड येथे मांडली एल्टन होती. या ब्रिटिश सायंटिस्टने ती 1927 मध्ये मांडली. आणि ती कोणत्या परिसंस्थेचा, कोणत्या इकोसिस्टीमचा अभ्यास करून मांडली होती? तर बियर आयलँड्स आहेत तेथील टुंड्रा इकोसिस्टीमचा त्यांनी अभ्यास केला होता. आणि त्या टुंड्रा इकोसिस्टीमचा अभ्यास करून त्याने ही संकल्पना मांडली होती. आणि म्हणून हे जे पिरामिड्स आहेत किंवा हे जे मनोरे आहेत त्यांना एल्टोनियन मनोरे किंवा एल्टोनियल पिरामिड्स असं सुद्धा म्हणतात. एल्टोनियल पिरामिड्स किंवा एल्टोनियल मनोरे असं सुद्धा म्हणतात. ओके, प्रश्न आहे. तुमच्या पान नंबर 83 मध्ये, पुस्तकातल्या पान नंबर 83 मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग आहेत, ते छान डोकं चालेल त्याने असे प्रश्न आहेत. ते तुम्हाला आज मी होमवर्क म्हणून देणार आहे. मॅम एकदा होमवर्क डबल सांगा. मॅम ते जरा विचार करा आणि जरा डोकं चालवा, दोन्ही पण. हो, दोन्ही पण. एक मिनिट दाखवते मी. यूज युअर ब्रेन का मॅम? हा, यूज युअर ब्रेन.
यूज युअर ब्रेन पॉवर. ब्रेन स्टॉर्मिंग आहे ते तुम्हाला छान विचार करण्याची गरज लागणार आहे त्यामध्ये, आणि ते प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगेन. मग तुम्ही चेक कराल की तुमचे उत्तर बरोबर आहेत की चुकीचे आहेत. येस मॅम. ओके मॅम. मॅम दोन एक मिनिट ना, इंग्लिश वाला बुक ओपन नाहीये माझ्याकडे त्यामुळे मिनिट. मॅम थिंक अबाउट इटचं पण आहे का? थिंक अबाउट इट. हे वाले जे दोन क्वेश्चन, येस दोन्ही, थिंक अबाउट इट आणि यूज युअर ब्रेन, दोन्ही, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. पेज नंबर 83 वरती आहेत, लिहून घ्या. ओके टीचर. मॅम हे दोघी लिहून आहे का होमवर्क मध्ये? काय? हे तुम्ही सांगला आता ते दोघी बॉक्स होमवर्क मध्ये लिहिणे का? हा, ते दोन्ही तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून करायचे आहेत. ओके, आता आपण टॉपिक लेवल्स पर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया, पण त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगते. आता आपण बघितले पोषक पातळीवरती. त्या पोषक पातळीवरती तुम्ही याच्याकडे बघून अंदाजा लावू शकता की प्रोड्युसर्स हे जास्त प्रमाणात आहेत, त्यानंतर हर्बीवोर्स हे थोडे कमी प्रमाणात, कार्निवोर्स अजून थोडे प्रमाणात, ओमनिवोर्स अजून. त्यांचं जे ट्रॉपिक लेवल्स आहेत, त्यांचे जे पोषण पातळी आहे ती हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे. मग त्यांच्यामध्ये जी असणारी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती सुद्धा क्रमाक्रमाने आपल्याला घटत जाताना, कमी होत जाताना, लेस त्याचं डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसणार आहे. ओके, आणि त्याने जी तयार होते, सेम अशी आकृती तयार होते, तिला म्हणतात ऊर्जा मनोरा किंवा एनर्जी पिरामिड. एनर्जी पिरामिड. टीचर मला एक क्वेश्चन होता. हा, बोल बेटा. टीचर, जर पेपर मध्ये जर आपल्याला हे टॉपिक लेवल्स विचारलं तर आपण असंच डायग्राम काढायचा का? हो हो, ज्या वेळेला तुम्हाला पोषण पातळी किंवा ट्रॉफिक लेवल्स हा डायग्राम येईल, त्यावेळेला हीच तुम्हाला डायग्राम काढायची आहे. अजून कुणाला काही डाऊट आहेत? याच्या पुढे अजून मेन आपल्याला शिकायचे आहेत. सॉरी, कारण ना माझा जेव्हा नेट संपलं होतं ना, म्हणून माझा माईक ओपन होत नव्हता. ओके ओके, ठीक आहे. अजून का डाऊट काय आहे? नो मॅम. कार्तिक, मॅम फूड वेबचं एकदा रिपीट करा ना. कशाचं? फूड वेबचं. हो. ओके, आता आपण काय बघितलं की जे प्रोड्युसर्स आहेत त्यांचे कन्झ्युमर हे सिंगल नसणार आहेत. देर आर मल्टिपल कन्झ्युमर फॉर अ सिंगल प्रोड्युसर और सिंगल प्रायमरी कन्झ्युमर. त्यांच्यासाठी सेकंडरी कन्झ्युमर हे अजून अनेक प्रकारचे असणार आहेत. उंदराला किंवा सशाला फक्त एकच प्राणी खाणार नाहीये, तर अनेक प्रकारचे प्राणी त्यांना खाणार आहेत. सो मग प्रत्येकाची त्यांची वेगवेगळी ती फूड वेब आहे की गवताला ससा खाणार, त्याच्यानंतर सशाला कोल्हा खाणार, कोल्ह्याला लांडगा खाऊ शकतो किंवा सिंह खाईल. तेच हे गवत नाकतोडा खातोय, मग त्याला बेडूक खातोय, बेडकाला साप खातोय.
हे असे अनेक फूड चेन्स आहेत. मग त्यांचं जे एकमेकांशी इंटरकनेक्शन असतं, आता नाकतोड्याला फक्त बेडूकच खाणार नाही, त्याला दुसरा प्राणी सुद्धा खाऊ शकतोय. तर त्यांचं जे हे इंटरकनेक्शन आहे त्यांना म्हणायचं फूड वेव. त्या फूड चेन्सच्या इंटरकनेक्शन मधून हे जे मल्टिपल प्रोड्युसर्स असलेलं, मल्टिपल कंझ्युमर्स असलेलं लिंक्ड एक वेब तयार होतं, ते फूड वेब असतं. अन्न जाळे, अनेक अन्न साखळ्यांच्या एकत्र गुंतागुंतीच्या चक्रातून तयार होतं अन्न जाळे. समजलं? येस मॅम. येस मॅम. हॅलो मॅम. टाइम्स. हा तेजस. वेदिका कोण बोललं? मॅम तो इंट्रोडक्शन इज सायंटिस्ट आहे ना, तो फक्त परत सांगता का? ओके. 1942 मध्ये लिनमन नावाच्या सायंटिस्टनी अन्न साखळीचा म्हणजे फूड चेनचा आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या एनर्जी ट्रान्सफरचा पहिल्यांदा अभ्यास केला होता. ओके. अन्न साखळीचा आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या एनर्जी ट्रान्सफरचा ऊर्जा वहनाचा पहिल्यांदा अभ्यास 1942 मध्ये 1942 मध्ये झाला होता. हेच विचारलंस ना तू? हो टीचर. ओके. मुलांनो, आपलं आता लेक्चर संपलेलं आहे इथेच. तुम्हाला जे दोन आणि मॅम क्वेश्चन त्यांनी हा दिती मॅम ते जे बेटा तुझा चाचणी आवाज होते ना, ब्रेक तर त्यांनी होतोय. आपल्याला तुझा आवाज हा ब्रेक होतोय खूपच. मुलांना आता आपण भेटूया नेक्स्ट पुढच्या आठवड्यामधल्या लेक्चर्स मध्ये. उद्या